आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, दिवाळी म्हटलं की माता लक्ष्मीचं आपण भरभरून स्वागत करत असतो. खूप उत्साहात आपण माता लक्ष्मीचं स्वागत करत असतो आणि हा जो काळ असतो तो धनप्राप्तीसाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. जेवढी आपण माता लक्ष्मीची या काळामध्ये दिवाळीच्या पिरियडमध्ये सेवा करतो, ती सेवा कधीच वाया जात नाही आणि वर्षभर आपल्याला धनाची कमतरता पडत नाही किंवा आर्थिक अडचणी येत नाहीत. त्यामुळे जर आपल्याला वर्षभर आपली आर्थिक प्रगती व्हावी असं वाटत असेल तर नक्कीच या दिवाळीच्या दिवसांमध्ये तुम्ही या सेवा केल्या पाहिजेत आणि हे उपाय देखील केले पाहिजेत. कारण या दिवसांमध्ये केलेल्या सेवा किंवा उपाय अत्यंत प्रभावी मानल्या जातात. आणि याच्यातला सगळ्यात प्रभावी जो उपाय आहे तो म्हणजे कुबेर लक्ष्मी पोटली. तर अशा पद्धतीने नक्की या दिवाळीमध्ये कुबेर लक्ष्मी पोटली आपल्याला तयार करायची आहे. ही जर पोटली तुम्ही तयार केली आणि तुमच्या घरामध्ये जर ती असेल तर वर्षभर तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम्स येणार नाही किंवा कुठलीच आर्थिक अडचण तुम्हाला येणार नाही. तुमच्या धनामध्ये वाढ होईल, वृद्धी होईल किंवा अर्थार्जनाचे तुम्हाला खूप चांगले चांगले मार्ग सुचतील आणि त्यातून नक्कीच तुमचं अर्थार्जन होईल. व्यवसाय चालत नसेल तर व्यवसाय चालू लागेल. तर अशा पद्धतीने ही जे पोटली आहे, कुबेर पोटली किंवा कुबेर लक्ष्मी पोटली म्हणतात याला, अत्यंत प्रभावी आहे. तर लगेचच बघूया की ही पोटली कशी तयार करायची, कोणत्या दिवशी तयार करायची आणि कुठे ठेवायची. तर अशी कुबेर लक्ष्मी पोटली तयार करण्यासाठी आपल्याला लाल कापड लागणार आहे. जर तुम्हाला अशा प्रकारची एखादी बॅग शिवून मिळत असेल तर अवश्य तुम्ही घ्या. नवीन एक कापड घ्या आणि अशी तुम्ही पोटली तयार करून घ्या. म्हणजे सगळं साहित्य त्यामध्ये ठेवायला अत्यंत सोपं जाईल. नसेल तर लाल कापड साधं घ्या. आणि ही पोटली बांधायला मात्र म्हणजे जर तुमच्याकडे अशी तयार पोटली नसेल, फक्त तुम्ही लाल कापड वापरणार असाल तर ती पुरचुंडी बांधायला कलाव्याचा धागा वापरा. म्हणजे लाल पिवळा धागा जो असतो तोच तुम्ही वापरायचा आहे. तर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. आता बघा, साहित्यामध्ये पहिलं जे लागणार आहे ते म्हणजे पिवळ्या कवड्या. तर 5 पिवळ्या कवड्या तुम्हाला नवीन घेऊन यायच्या आहेत. आणि पिवळ्या कवड्या नसतील मिळाल्या, पांढऱ्याच असतील तर त्या हळदीने पिवळ्या करा आणि नंतर उपायासाठी वापरा. त्यानंतर 5 गोमती चक्र तुम्हाला लागणार आहेत. हे सगळं साहित्य जिथे पूजेचं साहित्य मिळतं, धार्मिक साहित्याचं दुकान आहे, तिथे तुम्हाला आरामशीर मिळून जाईल. तर 5 गोमती चक्र पण लागणार आहेत. त्याचबरोबर 5 कमळगट्ट्याचे मणी लागणार आहेत. म्हणजे कमळगट्ट्याची जी माळ असते तर ते मणी जे आहेत ते सुट्टे 5 मणी तुम्हाला लागणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचाभर पिवळी मोहरी टाकायची आहे. इथे तुम्हाला दिसत असेल पिवळी मोहरी अशी आपल्याला आणायची आहे. हे साहित्य तुम्ही आधीच गोळा करून ठेवा. पिवळी मोहरी अत्यंत महत्त्वाची आहे याच्यामध्ये. आणि 1 सुपारी आपल्याला लागणार आहे. 1 सुपारी याच्यासाठी की कुबेर देवांचं प्रतीक म्हणून आपण ही सुपारी वापरणार आहोत. त्याचबरोबर 5 हळकुंड आपल्याला घ्यायची आहेत. चांगली नवीन हळकुंड तुम्ही आणा आणि ती आपल्याला हळकुंड 5 घ्यायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला 5 लवंगा देखील लागणार आहे. लवंगा घेत असताना त्या फूल असलेल्या घ्याव्यात. तुटलेल्या लवंगा घेऊ नका आणि वापरलेल्या स्वयंपाकाचे हात, ओले हात लागलेल्या लवंगा वापरू नका. तर नवीन लवंगा घेऊन या. त्याचबरोबर आपल्याला चांदीचं माता लक्ष्मीचं कॉईन पाहिजे आहे. जर तुमच्याकडे चांदीचं कॉईन असेल तर ते या पोटलीमध्ये तुम्ही अवश्य वापरा. नसेल तर 1 रुपयाचं नाणं स्वच्छ करून पाण्याने धुवून कोरडं करून वापरलं तरी चालेल. आता बघा, 5 आपल्याला वेलची देखील इथे लागणार आहे. तर हे सगळं जे साहित्य आहे ते आपल्याला काय करायचं आहे तर एकत्र जमवायचं आहे. जेवढं मी सांगितलेलं आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि लाल कलरच्या कापडामध्ये किंवा अशा लाल पोटलीमध्ये ते साहित्य आपल्याला सगळं ठेवायचं आहे. आणि बघा, काय करायचं आहे त्यामध्ये एक तुम्हाला धूप टाकायचा आहे. जर लोबान धूप असेल तुमच्याकडे तर तो टाकू शकता किंवा कुठलाही धूप असू द्या तुमच्याकडे घरामध्ये, तर त्यामध्ये एक छोटासा तुकडा तुम्हाला पोटलीमध्ये टाकायचा आहे.
आणि त्यानंतर ही पोटली तुम्हाला बांधायची आहे. आणि जर तुम्ही कापडामध्ये हे घेणार असाल तर नवीन लाल कापड आणा विकत आणि त्याला कलाव्याच्या धाग्याने तुम्हाला बांधायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला ते तुमच्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये ही पोटली ठेवायची आहे आणि तुम्हाला त्यावरती एक मंत्र म्हणायचा आहे. श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः असा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला श्री सूक्तचं पठण अवश्य करायचं आहे. श्री सूक्त जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावलं तरी चालेल किंवा तुम्ही ऑनलाईन सर्च करा, तुम्हाला ते मिळून जाईल. पण तुम्ही स्वतः तरी म्हणा किंवा मग यूट्यूबला तरी अवश्य तुम्ही लावा आणि श्री महालक्ष्मी नमः हा जप तरी तुम्ही 108 वेळा करायचा आहे. आणि कुबेर देवांना प्रार्थना करायची आहे, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे ती पोटली हातामध्ये घेऊन की माझ्या घरामध्ये भरपूर धन धान्य ऐश्वर येऊ द्यात आणि माझ्याकडे भरपूर पैसा आलेला आहे, धन आलेलं आहे आणि सगळं काही खूप छान पॉझिटिव्ह असं फिलिंग तुम्हाला त्या पोटलीमध्ये उतरवायचं आहे. आणि त्यांना प्रार्थना करायची आहे कुबेर देवांना, माता लक्ष्मीला की अखंड माझ्या घरामध्ये तुम्ही वास करा आणि माझी आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस सुधारू द्या, माझी प्रगती होऊ द्या, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. नंतर त्या पोटलीवरती हळद कुंकू व्हायचं आहे, धूप आणि दीप दाखवायचा आहे पोटलीला. आणि ही पोटली तुम्हाला लक्ष्मीपूजन दिवशी तयार करायची आहे. म्हणजे जेव्हा लक्ष्मीपूजन आहे, लक्ष्मीपूजन आपण जेव्हा करतो त्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे, अशी ही कुबेर लक्ष्मी पोटली तुम्हाला बनवायची आहे. आणि अशा पद्धतीने ही पोटली हातात घेतल्यानंतर जिथे तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहात तिथे माता लक्ष्मीसमोर तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 1 तासानंतर ही पोटली जी आहे तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवताय तिथे ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे. आणि वर्षभरामध्ये जेव्हा कधी महत्त्वाचे शुभ दिवस असतात, जसं की शुक्रवार आहे, पौर्णिमा आहे, तर त्या दिवशी तुम्हाला धूपदीप दाखवायचा, या पोटलीला उघडायची नाही, ती तशीच ठेवायची आहे. वर्षभर आपल्याला ही उघडायची नाही, ही पुन्हा पुढच्या लक्ष्मीपूजनलाच तुम्हाला उघडायची आहे. आणि याच्यातलं साहित्य तुम्ही ज्या कवड्या आहेत, गोमती चक्र आहे किंवा गट्ट्याचे मणी आहेत ते तुम्ही तेच ठेवू शकता. स्वच्छ धुवून घ्या आणि पुन्हा ते वापरले तरी चालतील. कापड जर तुम्ही तेच वापरणार असाल तर ते स्वच्छ धुवून घ्या आणि पुन्हा वापरलं तरी चालेल किंवा नवीन वस्त्र तुम्ही पुढच्या वर्षी घेऊ शकता. पोटली असेल तर तुम्ही तीच वापरली स्वच्छ करून तरीही चालू शकेल. त्यामुळे अवश्य अशी कुबेर पोटली तुम्ही यावर्षी तयार करा आणि तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. बघा, हे जे काही साहित्य आपण या पोटलीमध्ये ठेवलेलं आहे ते माता लक्ष्मी आणि भगवान जे कुबेर आहेत तर त्यांना अतिशय प्रसन्न करणारं सगळं आपण याच्यामध्ये ठेवत आहोत. त्यामुळे आपल्याकडे किंवा आपल्या घराकडे लक्ष्मी जी आहे ती खेचली जाते आणि वर्षभर आपल्याला कुठलीच आर्थिक समस्या येत नाही. त्यामुळे कुबेर देवांना प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये भरभराट होण्यासाठी ही कुबेर लक्ष्मी पोटली तुम्ही अवश्य यावर्षी लक्ष्मीपूजन दिवशी बनवा आणि तिजोरीमध्ये ठेवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल. हा उपाय स्त्री पुरुष दोघेही करू शकतात. त्याचबरोबर घरामध्ये प्रत्येकजण सेपरेट स्वतःसाठी देखील हा उपाय करू शकतो. तर अवश्य हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सर्वजण लक्ष्मीपूजन दिवशी अशी ही पोटली तयार करतील आणि नक्कीच त्यांना देखील या पोटलीचा, या कुबेर लक्ष्मी पोटलीचा लाभ होईल आणि आपला जो व्हिडिओ आहे तो यूजफुल ठरेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.